नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी राहुल वानकडे पार्श्व जेनेटिक्स तर्फे आपले सर्वांचे स्वागत करतो। आज आपण आलो आहे करडगाव या गावात आपल्या कंपनीचे नवीन गव्हाचे वाहन इनोव्हेज W13 याची पाहणी करण्याकरता। नमस्कार काका। नमस्कार। आपला पूर्ण परिचय सांगा। विश्वनाथ सूर्यभानजी ठाकरे, राहणार करडगाव, तालुका बाबुळगाव, जिल्हा यवतमाळ। तुम्ही कुठलं वाहन लावलाय? मला कंपनी वाल्यानं दिले आहे ते इनोव्हेज W13 हे वाहन हो म्हणजे तुम्हाला डेमो साठी दिलं होतं? डेमो साठी। तर तुम्हाला हे वाहन कसं वाटलं? चांगलं वाटलं। कांदे जबर, गव्हाची मुंबई लांब, त्यामध्ये एका मुंबईत 70 ते 80 दाणे। 80 दाणे आहे। हो। गव्हाचा थोंब वगैरे कसा काय? चांगला आहे। गव्हाचा थोंब चांगला आहे। हो। आणि तुम्ही पुढच्या वर्षी वाहन लावणार का? लावणार। इथे काकू पण आहे। काकू, तुम्हाला गहू कसा वाटला? चांगला वाटला। चांगला वाटला का? आपल्यासोबत त्यासोबतच आपल्या काही शेतकरी वर्ग पण आहे। नमस्कार काका। नमस्कार। तुमचा पूर्ण परिचय सांगा। ईश्वर रामाजी चौधरी, मुक्काम करडगाव, तालुका बाबुळगाव, जिल्हा यवतमाळ। तुम्ही हा गहू पाहिला आहे, तुम्हाला इनोव्हेज W13 हा गहू कसा काय वाटला? चांगला वाटतो। दाणे काढले, मी मोजले, 80-85 दाणे। 80-85 दाणे। तुम्ही पुढल्या वर्षी काय विचार आहे? नाही, पुढच्या वर्षी आता विष्णू ठाकरे फक्त आता माहिती घेऊ याची, आणि पुढच्या वर्षीला हाच गहू आपण वापरू। चालेल चालेल। पंबेल आहे आणि काढलेला जबर असतात, म्हणजे ठोस आहे दाना समजा, आणि काढलेले आहे दाणे। एकंदरीत तुम्हाला गहू उत्तम वाटला आणि चांगला आहे समजा। हो। पाहू शकता आपण, दाखवा त्यांना गहू दाखवा। तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल काका? मी हेच सांगणार का चांगला गहू आहे बा हा कंपनीचा इनोव्हेज W13 हा गहू चांगला आहे आणि लावू शकता, मी लावू शकतो खुद। याचा अनुभव आपण घेतला बा। तर सर्व शेतकऱ्यांना सांगतो की पुढल्या वर्षी इनोव्हेज W13 हा गहू मिळाल्यास नक्की लावा। धन्यवाद।